नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अरविंद पगार सिडको नाशिक येथे गेल्या 39 वर्षापासून प्रॅक्टिस करतो। सुरुवातीला 15 वर्ष ॲलोपॅथिक प्रॅक्टिस केल्यानंतर काही कारणास्तव मी होमिओपॅथीकडे वळालो। होमिओपॅथ असून सुद्धा माझा होमिओपॅथीवर अजिबात विश्वास नव्हता। अचानक माझ्या मुलाच्या तब्येतीमुळे मला जो आलेला अनुभव आणि त्यामुळे मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी होमिओपॅथ्समध्ये जागृती व्हावी म्हणून माझ्या क्लिनिकच्या वरतीच लेक्चर्स सुरू केले आणि त्या लेक्चर्सचं नाव दिलं मला समजलेली होमिओपॅथी। तर मित्रांनो, मला समजलेली होमिओपॅथी जशी समजली तशी मी सांगणार आहे। आपल्या मित्रांमध्ये ज्यावेळेस मी बसतो, गप्पा होतात, तर मला पहिला प्रश्न विचारला जातो, सर तुम्ही कुणाला फॉलो करता? तर मित्रांनो, सत्य परिस्थिती अशी, मी कुणालाही फॉलो करत नाही। आपण जे मोठमोठे नावं बघतो, जे रिनाऊंड नाव आहेत होमिओपॅथीमधले, जे माहिर लोक आहेत, त्यांनी स्वतःच्याच डेव्हलपमेंट्स केलेले आहेत। सेल्फ डेव्हलपमेंट त्यांनी स्वतःलाच फॉलो केलेलं आहे। हनेमन सरांनी जे काही हे केलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्वतःचा अभ्यास करून त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस डेव्हलप केलेल्या आहेत। त्यामुळे मी सुद्धा ठरवले की आपण कुणालाही न फॉलो करता आपण स्वतःच याच्यामध्ये स्टडी करावा आणि स्वतः आधी होमिओपॅथी समजून घ्यावं आणि स्वतःच्याच पद्धतीने होमिओपॅथिक प्रॅक्टिस करावी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। आणि त्या पद्धतीने मित्रांनो मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस सुरू केलेली आहे। आपल्या मित्रांमध्ये आलेल्या अनेक डोक्यामध्ये समस्या किंवा प्रश्न, होमिओपॅथीचे डोसेस याविषयी मी सविस्तर सगळं काही बोलणार आहे। त्याआधी केस स्टिकिंग, त्याच्यानंतर मायाझम्स, त्याच्यानंतर ग्रुप स्टडीज आणि त्याच्यानंतर पेशंट सिलेक्शन्स, रेमेडी सिलेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक गोष्टीचा उहापोह करणार आहे। मित्रांनो, आपण ज्यावेळेस केस स्टिकिंग घेतो, आता मी माइंडवर जास्त फोकस करतो, कारण तुम्हाला मान्यच आहे की 60% डिसीज हे रिलेटेड टू स्ट्रेस आहेत आणि 40% डिसीज इतर कारणांमुळे, जसं संसर्गजन्य आजार, संपर्कजन्य आजार, दूषित पाणी, दूषित अन्नामुळे होणारे आजार, त्याच्यानंतर कीटकांमुळे होणारे आजार। मग संपर्कामध्ये येणारे जे आहेत कोंडा, खरूज, फंगल इन्फेक्शन्स, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये व्हायरल फिवर्स जेवढे आहेत त्याच्यामध्ये मग नेहमीचा फ्लू, स्वाईन फ्लू, TB, चिकन पॉक्स, मीजल्स, मम्स, असे नावं घेतले तर अनेक आहेत। त्याच्यानंतर फूड अँड वॉटरबॉर्न डिसीजेसमध्ये डायरिया, डिसेंट्री, गॅस्ट्रो, टायफॉईड, कावीळ आहे। त्याच्यानंतर व्हेक्टरबॉर्न डिसीजेस आहेत, जसं डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, येलो फीवर, लेप्टोस्पायरोसिस, पिसवा चावल्यामुळे। हे जर सोडले तर उरलेले 60% डिसीजेस रिलेटेड विथ माइंड आहेत। स्ट्रेस मेजर फॅक्टर आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत, इसेन्शियल स्ट्रेस आणि अनवॉन्टेड स्ट्रेस। आता अत्यावश्यक स्ट्रेसचा अर्थ कोणता? उद्या एक्झाम आहे, उद्या कोर्टाचा निकाल आहे, उद्या इंटरव्ह्यू आहे, उद्या सर्जरी आहे, उद्या पेपरचा निकाल आहे, मनुष्य स्ट्रेसमध्ये। इट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिएंट स्ट्रेस किंवा टेम्पररी स्ट्रेस किंवा इसेन्शियल स्ट्रेस। पेपर सोपा गेला, इंटरव्ह्यू सोपी झाली, ऑपरेशन व्यवस्थित झालं, त्याच्यानंतर पेपरचे रिझल्ट छान लागला, तर स्ट्रेस गायब झालेला आहे। मग अनवॉन्टेड स्ट्रेस कोणता? अनवॉन्टेड स्ट्रेस म्हणजे पहिला फायनान्शियल स्ट्रेस, बँकेकडनं लोन घेतलेलं आहे, रिलेटिव्सकडनं बॉरो केलेलं आहे, देणं खूप आहे, येणं अजिबात नाही, लोक मागतायत, बँकेच्या नोटीस येत आहेत, मनुष्य स्ट्रेसमध्ये। कॉमन झालं आहे आजकाल नवरा बायकोचे डिस्प्यूट्स, सकाळी उठून संध्याकाळपर्यंत भारत पाकिस्तान। त्यानंतर येतं डायव्होर्सचं प्रकरण, डिस्प्यूट्स झाले म्हणजे डायव्होर्स खूप कॉमन झालेत। मोबाईलचा जमाना आहे, लव्ह डिसअपॉइंटमेंट्स आहेत, लग्नाच्या आधीचे, लग्नानंतरचे डिसअपॉइंटमेंट्स आहेत। त्यानंतर
सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन, माझ्याकडे नियर अबाउट 40% पेशंट्स त्याच्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये मेल पॅटर्नमध्ये इम्पोर्टन्सी असू शकते किंवा फिमेल पॅटर्नमध्ये फ्रिजिडिटी असू शकते. हे पण एक मेन कारण आहे स्ट्रेसचं. त्याच्यानंतर डेथ ऑफ नियर अँड डिअर वन्स, त्याच्यानंतर समाजामध्ये झालेल्या रायव्हलरीज, त्याच्यानंतर कोणी केलेला अपमान, एकटं असताना झालेला सेक्शुअल असॉल्ट, मल्टीफॅक्टोरियल गोष्टी आहेत की ज्या स्ट्रेस आणतात. काही स्ट्रेस जगाला दिसतात, काही स्ट्रेस दिसत नाही. आता दिसणारे स्ट्रेस जे असतात ते समाज बघू शकतो, पण न दिसणारे स्ट्रेस त्याला आपण सायलेंटली ब्रुडिंग म्हणतो. मग स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस जर म्हटले किंवा ज्यांना आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्समध्ये पण हे करू शकतो. स्ट्रेस रिलेटेड डिसीजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण डोक्यापासून सुरुवात करूया, ते म्हणजे मायग्रेन. नंतर दुसरी गोष्ट डायबिटीस, BP, हृदयाचा झटका, त्याच्यानंतर चिडचिडापण, निद्रानाश, भूक न लागणं, त्याच्यानंतर त्याच्या अपोजिटमध्ये खूप जास्त जेवण करणं, अबोला होणं, दिवसभर झोपून राहणं, कामाला न जाणं. आता पेशंट चिडकं आहे, झोप लागत नाही, जेवण करत नाही तर बारीक होणार आहे. त्याच्या अपोजिटमध्ये खूप जास्त खातं आहे, झोपतो आहे, त्याच्यानंतर कामाला जात नाही तर जाड होणार आहे. मायग्रेन मी जसं म्हटलं त्या पद्धतीने अर्धशिशी, पूर्णशिशी, पूर्ण डोकंदुखी, त्याच्यानंतर केस अकाली गळणं, पांढरे होणं, टक्कल पडणं, वारंवार सर्दी होणं. आता वारंवार सर्दी जर होत असेल तर आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणून लेबल करतो. जी व्यक्ती 10-12 वर्ष कधीच त्याला सर्दी होत नव्हती पण त्याला अचानक सर्दी व्हायला लागलेली आहे, कुठंतरी काहीतरी स्ट्रेस नावाचा फॅक्टर त्याच्या मागे असतो. त्याच्यानंतर बोलताना, जेवताना, झोपेमध्ये गाल किंवा जीभ चावली जाणं, थायरॉईडचे आजार, हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम, स्नायुदुखी, सांधेदुखी, दम्याचा त्रास, वारंवार वारंवार खोकला येणं, त्याच्यानं स्त्रियांमध्ये स्तनांच्या गाठी, त्याला फायब्रॉइडिनोमाज म्हणतो आपण. त्यानंतर ॲसिडिटी, अपचन, फ्लॅच्युलन्सी म्हणजे पोट फुगणं, सारखं गॅसेस होत राहणं, त्याच्यानंतर पाईल्सचा त्रास, लंबार पेन्स, फ्रिक्वेन्सी ऑफ मेच्युरेशन, सारखं लघवीला जाणं, त्याच्यानंतर फिमेल्समध्ये इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स रेग्युलर असले तर दिवस न राहणं, प्रेग्नन्सी न राहणं, प्रेग्नन्सी राहिली तर रिकरंट ॲबॉर्शन्स, त्याच्यानंतर सोरियासिस, लायकन प्लॅनस, ल्युकोडर्मा, त्याच्यानंतर अर्टिकेरिया. आता अर्टिकेरियाच्या बाबतीत जर आपण ॲलोपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर आपण सांगणार की इट्स फूड ॲलर्जी. परंतु होमिओपॅथी काय म्हणतं की जी व्यक्ती 15 वर्ष अंडी खात होती, डाळी खात होती किंवा कुठलाही पदार्थ ज्याच्यामुळे त्याला अर्टिकेरिया येतोय ते खात होता आणि मग आत्ताच का त्याला अर्टिकेरिया व्हायला लागला आहे, तर तिथं कुठंतरी व्हायटल फोर्स डिरेंज झालेला असतो. आणि त्याच्यानंतर येतं डिप्रेशनमध्ये जाणं, सुसाईड करणं, सिझोफ्रेनिया. अशी जर लिस्ट केली तर खूप मोठी यादी ही मनाशी निगडीत आजारांची आहे. आणि होमिओपॅथी काय करतं, मनाला समजून घेतं आणि त्या पद्धतीने ट्रीट करत असतं. होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स म्हणजे चैतन्य शक्ती हिला हानेमनने खूप मोठा म्हणजे रोल आजारांमध्ये चैतन्य शक्तीचा खूप मोठा रोल आहे. होमिओपॅथीत म्हटलं आहे की डिरेंजमेंट ऑफ व्हायटल फोर्स लीड्स टू डिसीजेस. तर मित्रांनो, हा माझा छोटासा प्रयत्न आजपासून केस टेकिंगपासून केलेला आहे. बोलताना काही चुका होऊ शकतात कारण सुरुवातच आहे. चुकलं असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.